महावितरणाने 15 जुलैपासून कडक नियम केलेला आहे. जो लाईट बिल भरणार नाही त्याने ऐकून घ्या लक्षपूर्वक हो. कारण प्रत्येक जिल्ह्यात लाखो लोक लाईट बिल भरत नाही. करोडो रुपयांची थकबाकी राहते. लोकांच्या हातात मोबाईल राहतो. ऑनलाईन ते 2 मिनिटात लाईट बिल भरू शकतात तरी भरत नाही. मग महावितरणाने ठरवलं आहे जे लोक 2 महिने लाईट बिल भरणार नाही, 3ऱ्या महिन्याचे लाईट बिल त्यांची जे डिपॉझिट असतं, आपण डिपॉझिट ठेवलेलं असतं ते महावितरणाकडे, त्या डिपॉझिटतून कापलं जाईल आणि नंतर मग सर्व भरावं लागेल. डिपॉझिट थकीत रक्कम तो टेन्शन होऊन जाईल, डोक्याला ताण होऊन जाईल आणि एखाद्या वेळेला तुमच्या वीज पुरवठासुद्धा खंडित होऊ शकतो. त्याच्यामुळे असं करू नका. तुम्हाला मिळते ना वीज, एखाद्या ठिकाणी जर वीज बिल एखाद्या जिल्ह्यात जास्तीत जास्त लोक वीज बिल भरत असेल तर तिथं लोड शेडिंग होत नाही. काही झालं तर लगेच महावितरण सेवा देते. त्याच्यामुळे प्रामाणिक राहा, वेळेवर लाईट बिल भरा आणि महावितरणाला तुमच्या विरुद्ध कठोर कारवाई करायला लावू नका. तुम्हाला केव्हा तरी लाईट बिल भरावंच लागणार आहे. ते चुकणारी वस्तू नाही आणि बिना लाईटचे तुम्ही राहू शकणार का? शक्य नाही. त्याच्यामुळे काही विचार न करता तुमच्याकडे थकबाकी असलेलं लाईट बिल भरा. तुमच्या हातात मोबाईल आहे, ऑनलाईन 2 मिनिटात तुम्ही भरू शकता. तो कागदसुद्धा वाचतो लाईट बिलाच्या आणि तुम्हाला दंडसुद्धा लागत नाही. किती सोय, किती सुविधा आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार शेअर करा. विशेषतः ते लोक जे लाईट बिल भरत नाही, करा हा शेअर आणि तुमच्या भागातलं लोड शेडिंग टाळा, बंद करा. ते तुमच्यावर अवलंबून आहे. करा शेअर. धन्यवाद. आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, करा शेअर.